देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। एक लक्षात घ्या, परभणीची गोष्ट निंदनीय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा, धिक्कार करावा तेवढा थोडा। पण दगडाच्या मूर्तीत बुद्ध केव्हापासून आपण शोधू लागलो आणि पुतळ्यात केव्हापासून बाबासाहेब शोधायला लागलो? हे शोधायला लागल्याचे परिणाम आहेत। आपण खरा बाबासाहेब सोडला आणि पुतळ्यातला बाबासाहेब धरला। आपण खरा बुद्ध सोडला आणि पुतळ्यातला बुद्ध धरला। आपण खरी राज्यघटना सोडली आणि एखाद्या पुस्तकाचं कव्हर धरून त्याला राज्यघटना समजायला लागलो। याच्या जोडीला राज्यघटना, बाबासाहेब, बुद्ध, फुले हे आपले जिव्हाळ्याचे आणि भावनेचे विषय, विवेकशीलतेचे नाही। आणि इथल्या प्रस्थापितांना कळालं की यांचे भावनेचे विषय आहेत। मग या समाजाला हँडल करायचं असेल तर यांच्या भावनेला हात घाला। मग तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही अर्थाने। पॉझिटिव्ह लोकशाही वाचवायची आहे, घटना वाचवायची आहे, बीजेपीला रोका, हे लोकशाहीतलं। आता निवडणुका संपल्या, आता बीजेपी सत्तेत आली, तर आता सरकारला विरोध करायची आमची हिंमत नाही। मग कुणाला हाताशी धरा? तर ज्याच्या भावना अत्यंत सौम्य आहेत, तीव्र आहेत, त्याला धरा। मग लावून दिलं सिमेंटच्या एकाच्या प्रतिकृतीला, कुणीतरी केलं, आले रस्त्यावर। अहो, अशा पद्धतीनं मेंढरं पण रस्त्यावर येत नाहीत ना, ते सुद्धा धनगराचं ऐकतात। धनगर नसला की मेंढरांचं काय होतं ही अवस्था आहे। आता कालचा प्रकार घडला, आपण सांगतोय की पुतळ्यातच सगळं शोधतोय, विचारात शोधत नाही। आता पुतळ्यात, रक्तात, जातीत, धर्मात, पोट जातीत आपण फुले आंबेडकर शोधतो। ही आपली सगळ्यात मोठी कमजोरी आहे आणि ती त्यांनी ओळखली। मग ते बरोबर आपल्याला ते बूस्टर किंवा असं काहीतरी करून देतात, उकसवून देतात। परभणीत घडलेलं प्रकरण हे उकसवण्याचा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी आंबेडकरी जनतेचा वापर होतोय। आणि जी काही तरणीबाण पोरं अशा उत्साहानं किंवा काही नेतेगिरीसाठी हापापलेले नेते, ज्यांना नेतेगिरी करायची सवय आहे, जसं भीमा कोरेगाव नंतर, तसं पुन्हा आपली नेतेगिरी उभं राहण्यासाठी तिथे झेंडा घेऊन जातात। हे अत्यंत निंदनीय, त्याचाही जेवढा निषेध करावा तेवढीच बाब आहे। तर 300, 350, 400 पोरावर केसेस झाल्या, त्यांचे आयुष्य सोडून जातील। आता तात्पुरतं म्हणून कोणतरी 2-4 वकील जातील पुढं, त्यांना जामीन मिळवून देतील। पण जेव्हा ट्रायल सुरू होतील तेव्हा महिनोमहिने केसेस चालतात। कोण त्यांच्या मागे उभं राहील? याचाही आपल्या युवा वर्गाला विचार करण्याची गरज आहे। आणि माझं स्पष्ट निवेदन आहे की पुतळ्यात, जाती, धर्मात महापुरुष शोधणं बंद करा, घटना शोधणं बंद करा। मग बाबासाहेबच म्हणाले होते मी घटना जाळून टाकीन, तुम्ही काय करणार आहात? मग त्यामुळं विवेकशीलता आणि फुले शाहू आंबेडकर बुद्धाला शोभेल असे रॅशनल अनुयायी बना, एवढाच मार्ग आहे त्याच्यावर। सर, एक करंटमध्ये आता एक मुद्दा आलेला आहे की जे बार्टी, सारथी आणि महाज्योती यांचे जे फेलोशिप येत आहे, तर सध्याच भांगे जे आता सामाजिक सचिव आहेत, सामाजिक सचिव, त्यांनी काही निर्णय दिलेला आहे की बार्टीची फेलोशिप ही बंद व्हावी। यावरती आपण काय सांगितलं आणि त्यात उत्पन्न ही बातमी सत्य आहे? महाविकास आघाडी आल्यापासून, धनंजय मुंडे समाज कल्याण खात्याचे मंत्री झाल्यापासून या बार्टीचा सत्यानाश झालाय। या महाविकास आघाडीत मी स्वतः BRSP माझा घटक पक्ष होता, तेव्हापासून याचा सत्यानाश झालाय। आता तर बार्टी फार वेगळ्या लोकांच्या हातात आहे। बौद्ध आंबेडकरी जनता लांब कशी जाईल असे सगळे प्रयत्न करतात। आणि त्यामुळं सरकारचं धोरण ठरवणारे लोक, बार्टी असो, सारथी असो, महाज्योती असो, याचा फक्त सरकारला मदत कशी करता येईल, त्यातला पैसा इतर कामासाठी कसा वापरता येईल, पंढरीच्या वाऱ्या, भीमा कोरेगावच्या जेवणावळी, याच्यासाठी पैसे कसे वापरता येईल, अशा कटकारस्थानात लिप्त झालेले सगळं भाग आहे। आणि जोपर्यंत राज्यात, महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेची ताकद नाही की तुम्ही हे चुकीचे करताय सांगण्याची, तोपर्यंत हे चालू राहणार।